सब लोग अपना दिल थाम के बैठे बिकॉज आई एम गोइंग टू शो यू समथिंग. वेट. यो आय केम टू उटी. तर आम्हाला काहीतरी आता जुगाड करावं लागणार आहे, स्वेटर किंवा अशी कानटोपी वगैरे, कारण माझं पूर्ण असं नाक हात पाय असे लाल लाल झाले, एवढी थंडी येतं. आणि मी दाखवते तुम्हाला, ही आहे रूम. चांगली रूम आहे तशी आणि स्वच्छ पण आहे, गरम पाणी पण येते. आणि हा आहे आउटसाइड का नजारा. आम्ही आमची पेस्ट विसरली होतो तर ती पेस्ट आणायला चाललोय आणि इथं आम्हाला एक नजारा दिसला, तुम्हाला पण दाखवते. वेट. हा आपला 2 दिवसासाठीचा स्टे असणार आहे आणि साईडला तुम्ही बघू शकता कसलं भारी नेचर आहे, पाईन ट्रीज आहेत. गाईज मी चालली आता बोटिंग करायला, सो स्टे ट्यून. गाईज आम्ही चाललो एवढ्या लांबपर्यंत, पण आम्हाला माहित नाहीये की रिटर्न कसं यायचंय. उनको पूछते क्या उधर रहे अभी, उधर जाते हैं उनके पास थोड़ा सा, ये डायरेक्शन चेंज करने वाला है, मिल के लोगों के पास जाते हैं ना थोड़ा, अगर हम डूब गए तो वो एटलीस्ट बचाएंगे. इनके पीछे पीछे चलते थोड़ा जल्दी चला. अगर ये डूब जा गया तो क्या करेंगे, टर्न मारते तो लोग उधर चल. अयो मुझे तो इसको इसे इतना पानी को देके टॉयलेट आ रहा. क्यों 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 क्यों. हे गाईज मी आले दुसरा पॉईंट बघायला, जे आहे टी प्लांटेशन. आणि बघा कसलं बाहेर दिसतं, असं लांब लांबपर्यंत सगळं टी प्लांटेशन आहे. आणि हे वरती जे आहे ते वरती जंगल पण आहे, एवढं भारी वाटतं इथं. इथून वेट इथून आम्ही खालून आलो आणि आमचा रिसॉर्ट इथे कुठेतरी इथं झाडाच्या पलीकडे, आणि हे खूप त्याच्या जवळ होतं, पण कसलं भारी दिसतंय बघा, हे खूप भारी वाटतंय. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, यांनी पर पर्सन 40 रुपये घेतलेत एक जणाचे, आणि एक जणाचे 40. आणि आत्ताच इथे मी आले त्याच वेळेस जवळपास 60-70 लोक आहेत, आणि एक जणाचे 40 रुपये म्हणजे किती होत आहेत बघा ना. म्हणजे लिटरली ते एवढं ट्री प्लांटेशन पासून जेवढं कमवत आहेत, म्हणजे असं हे जे यांचा काही बिझनेस आहे त्याच्यापासून जेवढं काही कमवत आहेत त्याच्याच इक्वली ते याच्यापासून पण कमवत असतील, की जे टुरिस्ट इथं बघायला येतात वगैरे, आणि जे दिवसाचे 40-40 रुपये देतात. आणि फोटोशूटचं पण आहे, ते आपल्यासाठी काहीतरी फोटोशूट पण अरेंज करतात आणि त्याच्यासाठी वेगळे चार्जेस आहेत. आपलं हे एक्सप्लोअर करून झालंय आता, आणि याला यायला वरती एवढं चढावं लागते ना की माझा पाक असा दम भरलाय. आता खाली जाऊन मी थोडीशी मॅगी वगैरे आणि चहा पिते, पण खूप भारी वाटते माहिती का. एकदा तरी ॲटलिस्ट तुम्ही यायला पाहिजे इथं, कूर्ग किंवा केरला आणि अजून हे उटी, जिथे जिथे ट्री प्लांटेशन आहे ना. तुम्हाला जर फोटोशूट वगैरे करायला आवडत असेल ना तर हे खूप भारी प्लेस आहे. गाईज मला फायनली मॅगी भेटलेली आहे, खूप भारी लागते, खूप मसालेदार आहे, आणि असल्या वातावरणात खायला खूप भारी लागते. थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावर मॅगी खायला खूप मजा येते, चहा प्यायला. तर आज आहे दुसरा दिवस उटीमध्ये, आणि मेन म्हणजे सॅटर्डे, आणि मी सॅटर्डेच्या दिवशी काम करते. सॅटर्डेच्या दिवशी काम करते याच्यापेक्षा महत्त्वाचं की मी उटीमध्ये येऊन काम करते. म्हणजे कसलं ना, त्याच्यामुळेच मला ही असली लाईफ आवडत नाही बघा. एक तर मला खूप मेंटल प्रेशर आलं होतं ऑफिसमध्ये थांबून, त्याच्यामुळे मी थोडं पीससाठी इकडे आली आहे, आणि इथं सुद्धा मला त्यांनी सुटका दिलेली नाही आहे. तर ही अशी आमची अवस्था आहे. लोकांना वाटत असेल की बाबा पोरगी आयटीत काम करते म्हणजे किती भारी तिचं. सॅटर्डे संडेसुद्धा आमच्या मागचं हे असलं टेन्शन जात नाही. ॲटलिस्ट बाकीच्यांचं बरं आहे की त्यांना ठीक आहे, बिझनेसवाले जर असतील की फ्रायडेपर्यंत, सॅटर्डे संडे जरा ते थोडा मोकळा श्वास घेतात, त्यांना ज्यावेळेस पाहिजे सुट्टी त्यावेळेस ते सुट्टी घेतात. इव्हन शेतकऱ्यांचं सुद्धा कोणी घरी पाहुणे आले तर ते ॲटलिस्ट सुट्टी तरी घेऊ शकतात. पण हे असलं काही उटीत येऊन काम करावं लागतं म्हणजे काही आमच्या जिंदगीला अर्थ आहे का. आणि याच्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे माझ्यासोबत जेवढे आले होते ना ते सगळे बाहेर गेलेत, थोडंसं बाहेर फिरायला, चहा वगैरे प्यायला, आणि मी बसले काम करत.